गोंदवली गावची एवन जोडी संजय पाटील नितीन म्हात्रे की चांगली टीम आहे. बघूया गंगामाता गोंदवली टीम चाचणी स्पर्धेला आपण पाहिलं तर सुपर 18 मध्ये कारिवली आणि गोंदवली दोन्ही टीम पोचल्या होत्या. 54 टीम मधून सुपर 18 मध्ये आणि या चाचणी स्पर्धेचा विजेता संघ आपण पाहिले चेरोबा 40+ कोण आणि उपविजेता बंद्र्या मारुती काल्हेर. चांगली हंगामाची सुरुवात. चला फिल्डिंग लावा गोंदवली टीम आणि कारिवली टीम. नीलमजी नाईक आपण आपली सलामीर जोडी पाठवायची आहे खेळाडू कक्षामधून. येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी 30ची सर्कल क्रॉस करत चला. मनोज भाऊ टावरे पूर्णा ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गावदेवी पूर्णा संघाचे कर्ता धर्ता आणि संघटनेचे उपाध्यक्ष मनोज टावरे भाऊ आपण मान्यवर कक्षामध्ये या. जान मन सरवली संघाच्या वतीनं आणि श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आपला आमंत्रित केलं जातोय. आपण या मान्यवर कक्षामध्ये. प्रणव एंटरप्राइजेस, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लोगो, त्यानंतर जय हनुमान सरवली 40+ आणि श्यामदादा चौधरी यांचा फोटो असणारा आपण नाणेफेकी कक्ष पाहतोय. उप तालुका प्रमुख चषक 2025 सलामीर जोडी संदीप पाटील आणि नीलम नाईक. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू अथवा प्रतिनिधी असतील तर पाठवा, कारण आता काही संघामध्ये नवीन खेळाडूंचा भरणा झालेला आहे. मनोजदादा टावरे आपलं वेलकम. वेलकम संजय पाटील. जय बजरंग कारिवली टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आणि भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच. मास्टर 40+ संघटनेशी संलग्न आहेत. नक्की श्यामदादा पाटील असतील, संजय पाटील असतील, चांगले पंच आहेत आणि भरपूर क्रिकेट देखील या कारिवली संघासाठी ते खेळले आहेत. वेलकम गोपी मामा, क्या बात है. गंगामाता गोंदवली संघाचे एक आधारस्तंभ कोच नेहमीच आपल्या संघाच्या बरोबर सावलीप्रमाणे राहिलेले आहेत. आपलं वेलकम. कारिवली टीम 12वा असेल तर पाठवा प्रतिनिधी या. धन्यवाद. कारण कारिवली टीमकडे देखील भरपूर खेळाडू आहेत. नीलम नाईक, गोलंदाज प्रेमनाथ पाटील. नक्कीच प्रेमनाथ पाटीलचं रनअप पहा. अगदी मला वाटतं या सीझनला रनअपमध्ये नक्कीच थोडासा बदलाव केला आहे. चांगले गोलंदाज आहेत. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी कडे वळणार आहोत. संघ आहेत गावदेवी पूर्णा आणि बंद्रा मारुती काल्हेर. एकाच परिसरातील दोन्ही टीम या स्पर्धेतील पहिल्या दिवसातून पहिल्या फेरीचा चौथा सामना खेळतील. पहिला चेंडू लॉंग रनअपनं सरवली गावाच्या टोकाकडून गोलंदाज प्रेमनाथ पाटील. क्या बात आहे. पहिला चेंडूला टॅप केलाय संजय पाटील. मिडऑफला आहेत एक उंच पुराशी खेळाडू. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केलेली आहे. संदीप पाटील एक चांगला खेळाडू आहे. कारिवली संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दमदार फटका. चेंडू सीमा पार चौकार.
काय फटका आहे. संदीप पाटीलचा टायमिंग सुरेख आहे. ताकद, नजाकत, नेहमीच खराब चेंडूचा खरपूस समर्थन आणि चांगल्या चेंडूचा सन्मान या फलंदाजाने केलेला आहे. चौकाराने या स्पर्धेची सुरुवात. धावसंख्या 5. इथे देखील फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार. षटकार. ताबडतोब फलंदाजी. 2 चेंडूमध्ये 10 का दम. 10 धावा ठोकलेत. प्रेम पाटीलवर प्रत्यहल्ला. नक्कीच नितीन म्हात्रे, धीरज म्हात्रे चाचणी स्पर्धेला ग्राउंड नंबर 1 वरून हा संघ खेळला होता आणि कायरुली टीम देखील म्हणजे या खेळपट्टीचा अनुभव नक्कीच दोन्ही टीमला असेल, कारण की याच खेळपट्टीवर हे दोन्ही संघ चाचणी स्पर्धा खेळले होते. नक्कीच धीरज म्हात्रे गंगामाता गोंदवली संघाचे करता धरता त्याने नेहमी बोललो जातोय. सन्मान्य खासदार सुरेश बाळमामा म्हात्रे आणि धीरज म्हात्रे यांच्या माध्यमातून हा कलरफुल ड्रेस गंगामाता गोंदवली संघाला स्पॉन्सर केलेले आहे. आणि धीरज म्हात्रे यांनी चालू सीझनसाठी आमचे समालोचक असतील, गुणलेखक, पंचांसाठी देखील त्यांनी टी शर्ट दिलेले आहेत. त्यांचं देखील आभार. नक्कीच आज संघामध्ये एक सिनियर खेळाडू दिलीप भाऊ देखील आहेत. क्या बात आहे. शॉट थर्डमॅनला आहेत आणि धीरज म्हात्रे शॉट फाईन लेगला एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा केलाय. बघूया. अतिशय चांगला अगदी ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडूला अगदी शिमारीच्या लगत अडवलंय राजू. ॲडव्होकेट राजू पाटील. क्या बात आहे. नक्कीच भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव देखील खूप मोठं आहे. अगदी एकंदरीत आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर प्रदीप शेठ पप्पू यांच्यासारखी बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. राजू पाटील संघामध्ये नवीन खेळाडूचा भरणा. क्या बात आहे. बघा किती अगदी चेंडूला चांगल्या पद्धतीने ऑन साईडला खेळलाय. शॉट मिड विकेट रिझर्वमधून चेंडूला उचललाय. भावेश हा देखील नवीन चेहरा आहे. एकदा नावं समोर आली की पुढे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आता राजू पाटील आणि भावेश गोंदवलीमध्ये 2 नवीन खेळाडू. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ, त्यामध्ये 13 धावा संदीप पाटीलच्या वाट्याच्या आणि 1 धाव नीलम नाईक. इथे फटका ऑन साईडला केला जात होता. चेंडू आणि बॅटमध्ये प्रॉपर संपर्क नव्हता. बॅट कट जरूर आहे. वेलकम संदीप भाऊ, आपलं देखील स्वागत. 1 ओव्हर बिनबाद. धावसंख्या 15. दोन्ही टीम मजबूत टीम आहेत, कारण की राजू पाटील आणि भावेश गोंदवली संघाला जॉईन झालेत. तर कारिवली संघाचा तोच दरारा कायम पाहायला मिळतो का बघूया. नक्कीच अगदी आमचे गोपी मामा त्या संघाशी कायम जॉईन आहेत. बरेच वर्ष झाले. आपण पाहिलं तर 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलाय. गोलंदाज धीरज म्हात्रे. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर गंगामाता गोंदवली संघाचे स्पॉन्सर आहेत, करता धरता आहेत. आणि नक्कीच होली चषकामध्ये एक वेगळीच आपल्याला ती मजा गोंदवली होली चषकामध्ये पाहायला मिळते. बघूया इथे नितीन म्हात्रे ईस्टर्नपासून दूर आहेत. संघामध्ये विनोद म्हात्रे मला वाटतं उपस्थित नाही आहेत. बघूया धीरज म्हात्रे नेहमी राऊंड द विकेटनं यॉर्कर चेंडू हाताळण्यामध्ये माहीर अशी त्यांची खासियत आहे.
गंगामाता गोंदवली संघाकडून धीरज म्हात्रे एक गोलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. हळूहळू फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. पहिला चेंडू लोफल्टो चेंडू होता. चेंडूला अगदी आपण पाहिले तर संजय पाटील लॉंग ऑफ रिझनमधून फील करतात. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलला धावसंख्या 16वर पोहोचलेली आहे. 16 का डोला. 7 चेंडू 16 धावा. इनसाइड आउट. चांगला फटका आहे मात्र काय झेल टिपलाय. वाह अप्रतिम. हेमंत पाटील जबरदस्त झेल. संदीप पाटीलची मोठी विकेट. क्या बात है. नवीन फलंदाज चंदन नाईक एक उत्कृष्ट खेळाडू आहे. हेमंत पाटीलचं नक्कीच झेल खूप काही सांगून जाईल गंगामाता गोंदवली टीमसाठी. हेमंत चांगल्या लयमध्ये तर नेहमीच आपल्याला गंगामाता गोंदवली टीम लयमध्ये पाहायला मिळालेली आहे. चंदन नाईकसाठी अतिशय चांगला चेंडू होता. तितकाच चांगला अगदी इथे स्वतःचा बचाव करून फटका केला. डीप स्वीपर कव्हरला चांगली फिल्डिंग. तिसरीची कॉलिंग आणि तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. संदीप पाटील आपले शाखा प्रमुख या चांगले खेळाडू आहेत. थोडासा बॅलन्स गमावला होता. चांगले खेळाडू आहेत. यष्टीरक्षक नितीन म्हात्रेचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांना चिपकून यष्टीरक्षण करतायत. हे चित्र तुम्ही जेव्हा जेव्हा पाहताय ना तेव्हा अगदी फलंदाज थोडंसं दडपण नेहमी जाणवलेलं आहे. कारण की फलंदाज स्टेप आउट करून गोलंदाजाला खेळू शकत नाहीत. एक दुहेरी मनस्थितीमध्ये फलंदाज असतात. बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी यष्टीरक्षक मागे. दिलीप भाऊ चेंडूला उचलतायत. संघातील मला वाटतं सर्वच सिनियर खेळाडू असतील. तुम्ही आहेत पण तुम्ही आमच्या सोबत. मैदानाची चर्चा आहे. धावसंख्या 20. 1 ओव्हर 4 चेंडू 20 धावा. इथे गती चांगली होती मात्र दिशा खराब. पंचांचा इशारा येतो वाईट. 21 धावा. बघा मी मगाशीच उल्लेख केलाय धीरज म्हात्रेच्या गोलंदाजीचा की यॉर्कर चेंडू हाताळण्यामध्ये हा गोलंदाज पटाईत आहेत. आणि नेहमीच त्यांनी हे चेंडू टाकलेत. इथे धावा 3. एक विकेट जरूर घेतला संदीप पाटीलचा. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. वेलकम जयराजदादा पाटील माजी सरपंच गोंदवली आणि खूप जुने खेळाडू होते. नक्कीच गंगामाता गोंदवली संघाची सुरुवात वेली या खेळाडू देखील आपण नेक्स्टमध्ये पाहिला होता. सुस्वागतम जयराजदादा पाटील. आपला उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. दोन ओव्हर 24 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 24 धावा. 1 डझन चेंडू फेकलेत आणि 2 डझन धावा बनवल्यात कारिवली टीमनं. आज जयराजदादा देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेत. क्या बात आहे. त्यांच्या सौभाग्यवती संध्याताई जयराज पाटील गोंदवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच राहिलेत.
बंदरा मारुती काल्हेर आणि गावदेवी पूर्णा यानंतरचा सामना असेल. बघूया गोलंदाजीसाठी संघाचं संगणक दीपक पाटील आणि गंगामाता गोंदवली संघाचा डॉट बॉलचा भाष्य म्हणून गोलंदाज असाचा उल्लेख आपण नेहमी करतोय. बघूया इथे चर्चा झालेली आहे. यष्टीरक्षकासमोर वारंवार गोलंदाजी चर्चा होणं खूप फायद्याचं असतं क्रिकेटमध्ये. संदीप पाटीलची आता जागा चेंज केलेली आहे. शॉट थर्डमॅनला उभं केलाय. चला सामना सुरू करा लगेच. पहिला चेंडू हातातला खूप जोर दिलाय. खांद्याचा भरपूर वापर केलाय. इथे बिमारचा इशारा आलाय. धावसंख्या 25 कॉर्नर 50 धावसंख्या लागलेली आहे. फ्री चेंडू आहे. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू आहे फलंदाज चंदन नाईक साठी. फ्री हिट चेंडू कंट्रोल पूलचा फटका आहे. बघूया चेंडू चालला अगदी लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिजनला. भालचंद्र म्हात्रे क्या बात आहे. भालचंद्र पाटील दोन धावेनं संघाचे टोटल 27. ओव्हर नंबर 3. केच अतिशय चांगला लाईनत लेंथवर चेंडू. फक्त बॅट फिरवली होती. अंदाधुंदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या लाईन लेंथपर्यंत पोहोचले नव्हते फलंदाज चंदन नाईक. ते फटका अगदी उडवलाय. बघूया उंचच उंच भालचंद्र पाटील अगदी झेल त्यांच्या हातून ड्रॉप झालाय आणि जीवनदान मिळालंय चंदन नाईकला. या दोन धावेनं संघाचे टोटल 29. गोंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच एक उत्कृष्ट सूत्रसंचालक उत्तम भाऊ म्हात्रे यांनी या स्पर्धेला आणि गंगामाता गोंदवली टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. क्या बात है सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. ही दीपक पाटीलची खासियत आहे. हे ब्रह्मास्त्र. शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये 5 धावा दिलेत. 2 डबल 3 डॉट 1 बिमर फेकला होता. इथे बघूया फटका उंचच उंच आहे. राजू पाटील झेलच्या खाली येत आहेत. इथे देखील झेल ड्रॉप झालाय. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज नीलम नाईकनं आपली विकेट दिलेली आहे. फलंदाज बाद. दोन बाद 31.
कुंदन पाटील नवीन फलंदाज 3 ओव्हर 31. आता बघूया शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज आलाय राजू पाटील. बघा शेवटचा आणि अंतिम ओव्हर या इनिंगचं शिल्लक आहे. मनोज टावरे गावदेवी पूर्णा संघाचे इथे उपस्थित आहेत. बंद्रामारुती कल्लेर टीम विजय पाटील संगनायक. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी नक्कीच कंपल्सरी उरवावीच लागेल. दोन्ही संगनायक नसतील तर सामना कमी ओव्हरचा आणि जर एक संघ नायक गैरहजर असेल आणि एक हजर असेल तर समोरच्या संघ नायकाला नक्कीच गैरहजर असणाऱ्या टीमला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. राजू पाटील अंध्याच्या अंदाजानं फटका खेळलाय. बघूया एक सिंगल येईल. राजू पाटील विसरणे वकील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. गंगामाता गोंदवली रेग्युलर संघासाठी देखील हा खेळाडू केलेला आहे. बघूया 5 चेंडू आहेत 32 धावा. चंदन नाईकसाठी काय चेंडू टाकला होता. अतिशय चांगला चेंडू. 2 धावा लेगबायचे सुरुवात झालेत. संघामध्ये आर्विन म्हात्रे देखील दिसत नाहीत. गोंदवली संघामध्ये आता नक्कीच चांगले खेळाडूंचा भरणा आहे. भरपूर नवीन खेळाडूंचा भरणा झालेला आहे. नाही प्रेम पाटीलनं आज पहिल्याच सामन्यातून 15 धावा दिली. तिथे बिमारचा शिकार बनलाय गोलंदाज राजू पाटील आणि इथे 1 to 4 तब्बल 5 धावा अतिरिक्त. नक्कीच हा पंजा कायरोली संघाला लक्की ठरतो का पाहूया. धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. धावा बनलेत 39. चंदन नाईकनं ती धाव का अगदी जलद गतीने पूर्ण केली याचं उत्तर दिलंय. बघूया चंदन फ्री चेंडू 39 धावा. ते बघूया चेंडूला डीप मिड विकेट रिझनला भावेश ला चेंडूचा अंदाज बांधता आला नव्हता. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. येतोय चौकार. त्रेचाळीस धावसंख्या गाठलेली आहे. इथे बघूया एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. अगदी बॅट कट. चंदन नाईकच्या खात्यामध्ये एक धाव. 4 44 धावा. इथे बघूया कुंदन पाटीलचा ताकदवान फटका.
षटकार. प्रेमनाथ पाटीलनं प्रयत्न जरूर केले लॉंग ऑन रिझनला. आणि हा चेंडू देखील जाईल हवाई सपार. षटकार. आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून प्रथमच्या सामन्यातून 50+ धावा झाल्यात. तब्बल 56 झालेत आणि 57 धावांचं लक्ष आहे गंगामाता गुंदवली टीम समोर. गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर प्रेमनाथ पाटील पहिली ओव्हर 15, दुसरी ओव्हर धीरज म्हात्रे 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपक पाटील 7 आणि चौथ्या ओव्हरमध्ये राजू पाटीलनं तब्बल 23 अशा एकूण 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष आहे. जाऊया आपण पुढील दोन संघादरम्यान नाणेफेकी करूया. बांद्र्या मारुती काल्हेर टीम आणि गावदेवी पूर्णा अशा दोन टीम दरम्यान आपण नाणेफेकी कक्षामधून नाणेफेकी करणार आहोत. वेलकम राजन डी, संतोष मडवी. चला या. प्रणव एंटरप्राइजेस, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा लोगो, त्यानंतर जानवन सरवली 40+ टीम आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक श्यामदादा चौधरी. असं नाणेफेकी कक्ष आपण पाहतोय. या दोन्ही टीम स्वागत सन्मान. यास आपण नाणेफेकी करण्याआधी मनोजदादा टावरेंचा शुभ सन्मान भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि पूर्णा ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटी आणि श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून. त्यानंतर गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील आहेत जयराजदादा पाटील, यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा. महेंद्र भाऊ, गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच, एक आदर्श व्यक्तिमत्व जयराजदादा पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करूया. स्वागत आणि सन्मान केल्यानंतर मान्यवरचे शुभ हस्ते आपण नाणेफेकी देखील कंप्लीट करणार आहोत. जयराजदादा पाटील, सत्कार घ्या, नंतर नाणेफेकी करू. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रेमाची उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि या फुलगुच्छ देऊन इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. जानवन सरवली आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2025. जयराजदादा आपण आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. विठ्ठल भाऊ चला या फास्ट नाणेफेकी कंप्लीट करूया. संतोष मडवी, शुभेच्छा आपल्याला. चॅम्पियन ट्रॉफीचा उपविजेता विठ्ठलजी गायकवाड, आपलं देखील खूप खूप शुभेच्छा. जयराजदादा आपलं हेड आणि टेल असं नाणेचं स्वरूप आहे. हेड आणि टेल कोण बोलणार आहे? यस, हेड अशी कॉलिंग आणि टेल आलेली आहे. काल्हेर संघाच्या बाजूनी या नाणेफेकीचं महत्त्वाचा कौल लागलेला आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं. संतोषजी मडवी, चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ राहिला होता. सीझनची सुरुवात चांगली झालेली आहे. ही श्यामदादा चौधरींची स्पर्धा कशी वाटली? खूपच चांगली. नाणेफेकी जिंकलेले, काय निर्णय घेत आहे? बॅटिंग प्लस. क्या बात आहे, शुभेच्छा आपल्याला. एक धाडसी निर्णय फलंदाजीचा. विठ्ठलजी गायकवाड आपल्या सोबत आहेत. पूर्णा संघाचे संघाने एक नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करायची आहे. आपण नाणेफेकी जिंकली असेल काय निर्णय? फिल्डिंगच घेतली असती. आपल्याला मनासारखा निर्णय मिळाला आहे. श्यामदादा चौधरी आणि जानवन सरवली संघाची
ही स्पर्धा आपल्याला कशी वाटते? अतिशय छान आहे आणि उत्तम हे केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, नाणेफेकी कक्षामधून बातमी आहे, पंधरपूर टीमनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे. फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी गावदेवी पूर्ण टीमला आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत माझे समालोचक मित्र उमेश पाटील. धन्यवाद. धन्यवाद कालीराम केरी सर. तर खेळाडू कक्षामध्ये पाण्याची सोय करायची आहे. खेळाडू कक्षामध्ये पाणी नाही आहे, तिथे पाण्याची सोय करायची आहे. तर 57 धावांचं मोठं लक्ष आहे गंगामाता गुंदोली संघासमोर. सलामीची जोडी मैदान आहे, त्या नितीन म्हात्रे आणि दीपक पाटील. 57 धावा बनवायच्या आहेत. एक मोठं आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या ते उभारलेले जय बजरंग कारिवली संघाने शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 25 धावा तिथे खर्च झालेल्या आहेत. 2 षटकार आले शेवटच्या षटकामध्ये. कुंदन पाटील याच्या बॅटमधून ते षटकार आले होते. 56 बनवल्या गेल्या आहेत, 57 बनवायच्या आहेत. आणि गंगामाता गुंदोली संघाची फलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग फलंदाजी आहे. नितीन म्हात्रे असतील, दीपक आहे, त्यानंतर धीरज म्हात्रे, ॲडव्होकेट राजेश, सत्तावन्न धावांचं लक्ष आहे. पहिले षटक घेऊन भारत अतिशय सुरेख असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही आहे. उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला होता नितीन म्हात्रे याने. 57 बनवायचे आहेत तर मोठे फटके खेळायला लागतील. खास करून पॉवर प्लेमध्ये धावा जमवाव्या लागतील नितीन म्हात्रे याला. एक जबाबदारी असेल नितीन म्हात्रे यांच्यावर. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात भारत याच्याकडून चांगली सुरुवात केलेली आहे. आजच्या दिवसातला चौथा सामना आहे. यानंतर गावदेवी पूर्णा आणि बंद्रे मारुती काल्हेर या दोन संघादरम्यान यावेळेस फुलटॉस चेंडू उचलला. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल आणि नितीन म्हात्रे हा फलंदाजी ते बाद झालेला आहे. पहिला गाडी बाद होता. 0 या धावसंख्येवर गंगामाता गुंदोली संघाचा. भोपलाई न फोडता नितीन म्हात्रेसारखा मोठा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. एक मोठा हादरा बसतोय गुंदोली संघाला आणि 57 धावा बनवायच्या आहेत. अशा परिस्थितीत नितीन म्हात्रे याचं खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं होतं, परंतु तो 0 बाद झाला. भारत याची अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. अजूनपर्यंत 2 चेंडू टाकून झाले आहेत. एकही धाव खर्च केल्याने एक फलंदाज बाद केला. नवीन फलंदाज धीरज म्हात्रे. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फक्त एकच धाव. चांगली सुरुवात करून देताना भारत आपल्या संघासाठी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
पॉवर प्लेचं षटक हे खूप महत्त्वाचं होतं गुंदोली संघाच्या दृष्टीने, परंतु आत्तापर्यंत काही खास कामगिरी झालेली नाही आहे. फक्त एक धाव आलेली आहे. स्ट्राईकला दीपक. यावेळेस मात्र कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगला झेल, पुन्हा एकदा दीपक पाटील फैल. डीजे वाल्याचं कौतुक करायला, अतिशय सुरेख असं गाणं, मी निघालोय तुम्ही येता काय, जणू काही नितीन म्हात्रे यांनी आवाज दिला होता दीपकसाठी. संजय पाटील नवीन फलंदाज येतोय. धावसंख्या 1, फलंदाज बाद होत आहे 2. परिस्थिती विकेट. अतिशय सुरेख असा चेंडू पायावर आदळतोय. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, भारत त्याच्याकडून टिचून गोलंदाजी करत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील, आजपर्यंत फक्त 1 धाव धावपलकावर लागली गेली आहे. 57 बनवायच्या होता. अपेक्षा होती की या षटकामध्ये 16-17 धावा येतील, पण तसं काही झालं नाही. दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले आणि फक्त 1 धाव आलेली आहे. संजय पाटील आणि धीरज म्हात्रे सध्या खेळपट्टीवर. अतिशय सुरेख असा फटका सजवला, कट केलेल्या चेंडूला, चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा देखील गाठलेली आहे. चौकार येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आलेल्या आहेत आणि 2 महत्त्वाचे फलंदाज मात्र त्यांचे बाद झालेले आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना संजय. स्ट्राईकला धीरज म्हात्रे, नॉन स्ट्राईकला असेल संजय पाटील. तर उर्वरित 18 चेंडूमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. जवळजवळ 17.5च्या सरासरीने धावा बनवायला लागतील गंगामाता गुंदोली या संघाला. संजय, पहिला चेंडू धीरज म्हात्रेसाठी. अतिशय सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतोय बाद.
यावेळेस मात्र पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क तेवढा चांगला नाही. एक धाव पूर्ण, फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होतं स्क्वेअर लेगचा असले क्षेत्ररक्षक. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 11. अजूनही खूप मोठा पल्ला पार करायचा आहे. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. इथे मात्र इम्प्रोवाइज पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टिचच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 12. अजूनही 45 धावा बनवायच्या आहेत. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी डागोर सज्ज होतोय राजूसाठी. इथे मात्र चेंडू उचललाय. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. षटकार. करायच्या मदतीने धावसंख्या होते ते 18. अठरा धावा झालेल्या आहेत. चांगला फटका राजू पाटील याच्या बॅटमधून आपण बघितला. ओव्हरपिच चेंडू होता. त्याला स्वीपच्या स्टाईलमध्ये खेळले गेले. स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. हा षटकार. राजू पाटील याचं खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर भावेश असा एक फलंदाज आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राजूसाठी हा चेंडू. सुरेख असा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढल्या. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज येतोय हेमंत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत आणि जवळपास 4 फलंदाज बाद झालेले आहेत गंगामाता गोंदवली संघाचे. बारा चेंडू आणि 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी गंगामाता गोंदवली संघाला. नवीन गोलंदाज येतोय संदीप पाटील. स्ट्राईकला फलंदाज हेमंत. नॉन स्ट्राईकला राजू पाटील.
चला सामना चालू करायचा आहे पंचांनी, जास्त वेळ होतोय. 12 चेंडू 37 धावांची गरज. जय बजरंग कारिवली आणि गंगामाता गोंदवली या दोन संघांमधला हा सामना आपण पाहत आहोत. 12 मध्ये 37 बनवायचे आहेत गंगामाता गोंदवली या संघाला. संदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षक तिकडे चांगले क्षेत्ररक्षक होईल. एकच धाव दरम्यान, एक धावसंख्या संघाची धावसंख्या होती ती 21. फुल टॉस चेंडू होता परंतु त्याचा हवा तसा फायदा उचलता आला नाही. हेमंत या फलंदाजाला फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईकला राजू पाटील. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि स्विच हिटचा फटका, मैदानाबाहेर चेंडू, षटकार. स्वागत या स्पर्धेमध्ये. उपतालुका प्रमुख चषक 2025 सुरेशजी पाटील साहेब यांचे शुभागमन झालेले आहे. सुस्वागतम उपतालुका प्रमुख 2025 मध्ये. त्यानंतर हा सुंदर असा चेंडू षटकार खाल्यानंतर एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या होती ती 27. संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राजूसाठी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्टे देत नाहीये. विकेट किपर चंदन नाईक सुद्धा बीट झालेले आहेत. एक धाव मात्र 22च्या स्वरूपात मिळते. धावसंख्या होते 28. अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू 29 धावा. संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस चेंडू, स्लोवर चेंडूच्या हाताळली गेली होती, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता हेमंत याने, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. संदीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, अंपायरचा इशारा वाईट बॉल. वारंवार गतीमध्ये बदल करीत आहेत संदीप पाटील. स्लो फास्ट. 29 धावा धावफलकावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, धाव मात्र घेण्यात रस दाखवला नाहीये राजू पाटील याने. धाव घेतलेली नाहीये कारण शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे राजू पाटीलला. सहा चेंडू आणि 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावा. राजू पाटील स्ट्राईकला असेल. सहा चेंडू 28 धावांची गरज. पाहूया 28 धावा वाचवण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय.
6 चेंडू 28 धावा. गोलंदाज कुंदन पाटील येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. स्ट्राईकला असेल राजू पाटील. पहिला चेंडू उचललाय, चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतय का. झेलपर्यंत पोहोचू शकले नाही संजय. 2 धावा मात्र त्या दरम्यान घेतलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 31. 5 चेंडू आणि 26 धावा. 4 षटकार इथे मारावे लागतील राजू पाटील याला. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार. सदोतीस धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. अतिशय सुरेख असा फटका राजू पाटील याच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा कुंदन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. राजू पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होतोय. चौकार आलेला आहे. तीन चेंडू 16 धावांची गरज. ते मात्र सुरेख असा चेंडू मिड विकेट जाणार आहे. चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही ते पाहायचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन चेंडू 14 धावा. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. दोन चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. प्रयत्न तर चालू होते राजू पाटील याच्याकडून. एकाकी इथे झुंज देताना राजू पाटील. अतिशय सुरेख असा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आले नाही. चेंडू तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय. फक्त 1च धाव. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 1 चेंडू 13 धावांची गरज. शेवटची ओव्हर जी होती राजू पाटील यांची ती कुठेतरी इथे टर्निंग पॉइंट ठरते. ते मात्र चेंडू उडवला आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. शेवट तिथे गोड केलेला आहे. तर हा सामना इथे जय बजरंग कारिवली संघाने जिंकलेला आहे. 6 धावांनी हा सामना इथे जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन जय बजरंग कारिवली. हार्ड लक गंगामाता गोंदवली. आणि या सामन्याचा सामनावीर
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भारत पाटील. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले, चांगली कामगिरी केली होती, म्हणून मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो भारत पाटील. धन्यवाद उमेश पाटील. चषक 2025 ची स्पर्धा. या स्पर्धेचे करता धरता सर्वे सर्वा वन मॅन शो भिवंडी तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष श्यामदादा चौधरी यांची देण आपण पाहत आहेत. आणि नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये डोंबिवली गावचे उद्योजक उद्योगपती सुरेशजी पाटील साहेब, त्यांच्यासोबत केतनजी पाटील आणि सुनीलजी राणे हे मान्यवर उपस्थित झालेत. नक्कीच सर्वांचं श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आणि जनमन सरवली संघाच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. स्वागत आणि सन्मान होतोय पाहुण्यांचा, मान्यवरांचा. डोंबिवली गावचे उद्योगपती सुरेश शेठ पाटील साहेब यांचा शुभ सन्मान. श्यामदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते प्रेमाची उपदार शॉल या स्पर्धेची आठवण आणि फुलगुच्छ देऊन करण्यात आलेले धन्यवाद. त्यानंतर केतनजी पाटील आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. केतनजी पाटील एक ड्रेसिंग पर्सनॅलिटी. श्यामदादा चौधरी यांची स्पर्धा म्हटली की पाहुणे आणि पारितोषिक देखील खूप मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सुनीलजी राणे देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. नक्कीच आलेल्या प्रत्येक मान्यवराचा इथे शुभ सन्मान केला गेलेला आहे. चला सामनावीर खेळाडूचं नाव आहे भारत पाटील, ज्यांनी अगदी आपल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जय बजरंग कारिवली टीमला पॉवरफुल सुरुवात करून दिली. 5 धावा देत महत्त्वाचे 2 विकेट आणि तेच ठरल्यात या सामन्याचे सामनावीर. नक्कीच अगदी ट्रॉफी, गिफ्ट हॅम्पर आणि एक कोल्ड्रिंक असं मॅन ऑफ द मॅचचे 3 पारितोषिक जयराजदादा पाटील देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहिलेत, त्यांनी देखील या स्पर्धेला आपली उपस्थिती दिली. धन्यवाद दादा. यस भारत पाटील अभिनंदन. नक्कीच आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गीय सविता संदेश पाटील वेले यांच्या स्मरणार्थ सौजन्य प्रवीण राजाराम चौधरी व स्वर्गीय कुसुम काशीनाथ म्हात्रे भादवाड यांच्या स्मरणार्थ सौजन्य महेंद्र विष्णू पाटील यांनी त्यांचे देखील आभार मानूया. श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं देऊया आपण सर्वप्रथम ट्रॉफी. सुरेशजी पाटील उद्योगपती डोंबिवली यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण भारत पाटील यांना केले जाईल. धन्यवाद सुरेशजी पाटील, आपण आलात, आमच्या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिली. श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आभार. त्यानंतर केतनजी पाटील आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. इंडियन ड्रेसिंग पर्सनॅलिटी केतनजी पाटील डोंबिवली. नक्कीच 3 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आहेत. त्यानंतर कोल्ड्रिंक आहे. सुनीलजी राणे आपले शुभ हस्ते त्याचं वितरण भारत पाटील यांना करायचं आहे. धन्यवाद. तिन्ही मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन. अभिनंदन. भारत पाटील यांनी काय चांगली सुरुवात करून दिली.
57 धावांचं लक्ष असताना गोंदवली संघाचे 2 विकेट पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 5 धावा देत घेतले आणि तिथूनच संघाला एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं. नेहमी म्हटलं जातं सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला होतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या सत्रावर 2 विजय संपादन करून शिवनेरी स्पोर्ट आमने टीम पुढे आलेली आहे. चालू सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली असा पुढील सामना होईल. मैदानामध्ये सध्या सामना सुरू होतोय. गावदेवी पूर्णा आणि बंद्र्या मारुती काल्हेर. चाचणी स्पर्धेचा उपविजेता संघ आहे बंद्र्या मारुती काल्हेर. नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम त्यांनी फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आहे. धन्यवाद. आमचे डोंबिवली गावचे प्रमुख अतिथी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. श्यामदादा चौधरी यांच्या विनंतीला मान देऊन तुमचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार. सुरेशजी पाटील, केतनजी पाटील आणि सुनीलजी राणे धन्यवाद. सलामीरी जोडी राजन डी आणि मिथुन तरे आज विनायक पाटीलला मागे ठेवलाय. नक्कीच बंद्र्या मारुती टीमकडे देखील चांगले चांगले खेळाडू आहेत. 12वे खेळाडू आमचे महेश भाऊ मात्रे, बंद्र्या मारुती काल्हेर आणि गावदेवी पूर्णाचे 12वे अमोल. दोघांचंही स्वागत आहे.